जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार आहेत. मंत्री पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जालन्यातीलच लोक गुन्हे करतायत असं महत्त्वाचं विधान मंत्री पंकजा मुंडेंनी केलं. क्राईम करणारे जालन्यातलेच लोक आहेत ना, बाहेरचे ते येऊन क्राईम करते आहेत, तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू. फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी बीडच्या लोकांना हे समजवलं. आज ते म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये. आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचे जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहेत. कोण जबाबदार आहे? आणि त्यांच्या पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील. हसन मुश्रीफ यांनी विरोधकांना टोला लगावलाय. विरोधी उमेदवारांच्या पेक्षा आमचे उमेदवार सरस आहेत. उत्तूर मतदारसंघात प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. विकासासाठी साथ देण्याचं जनतेला आवाहन हसन मुश्रीफांनी केलं. तुमची विकास एक कामपद्धत केली नाही तर त्यांना राजीनामा द्यायला भाग पडतो. तुम्ही राजीनामा हे तुम्हाला करावं लागेल. त्याला आळसपणा झटकून टाकावं लागेल. उपसभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि माझी कळकळी विनंती आहे, एकदा संधी द्या. तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. विस्तार वाढला, 14 गावं वाढली, आमचा व्यापही वाढला. पण निदान आम्ही काय काम करतोय हे बघण्याची, तुमची सगळ्यांची सेवा करण्याची या निमित्ताने आम्हाला संधी मिळाली. मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे. निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर होत नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केले. ईश्वरपूरमध्ये हरलो हा आमचा मोठा पराभव आहे असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटलांनी केलं. सत्तेचा गैरवापर करतो आम्ही याचा आरोप करता नाही. ईश्वरपूर जिंकलीस ना तुम्ही, मग करायचं तर तिथे पहिलं गेलं असतं. कारण मी हे मानतो की बा आम्ही जिल्ह्यामध्ये जिंकलो पण ईश्वरपूर हरलो हा आमचा मोठा पराभव आहे. पहिले तर सगळे सत्तेचे गैरप्रकार तिथे गेले असते. किती मेट्रोपासून प्रोजेक्ट, अटल सेतूपासून प्रोजेक्ट की ज्याची पायाभरणी पण मोदीजींनी केली, पायाभरणी पण देवेंद्रजींनी केली, उद्घाटन पण त्यांनी केलं. मग लोकांना विश्वास होता काय देश बदलत चालला. मग मतदान लोक करतात. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी मुदतवाढ करणार अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्यामुळे अनेक पात्र महिलांचं अनुदान रखडलंय. या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारलं असता नरहरी झिरवाळ यांनी केवायसी साठी मुदतवाढ देणार असल्याची माहिती दिली. ई केवायसी मुदतवाढ म्हणजे ई केवायसीला मुदतवाढ होईल, पण नेमके ई केवायसीला प्रॉब्लेम काय काय आहेत? कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत त्या खूप मोठ्या तांत्रिक अडचणी आहेत. कल्याण पूर्वेत पोस्टर लावण्याचं प्रकरण. या प्रकरणात पोस्टर लावणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा मृत्यू झाला. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावल्यानं रमेश टिके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पोलिसांनी दबाव टाकल्यामुळे रमेश टिकेंचा मृत्यू झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं असून पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आमचे शिवसैनिक, आमचे उपविभाग प्रमुख माझे काका श्री रमेश तिके साहेब, काल त्यांच्यावरती देखील शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ते देखील आमच्या सोबत काल पोस्टर लावण्यामध्ये होते. त्याचा धसका त्यांनी घेऊन ते प्रचंड तणावात होते, ते स्ट्रेस मध्ये होते. काल रात्री 2:30 वाजता त्यांना हृदयविकारच्या झटक्याने दुर्दैवी त्यांचा अंत झालेला आहे. आमचा थेट या ठिकाणी श्री उमेश म्हात्रे आणि पोलीस प्रशासनावरती आमचा आरोप आहे. त्यांनी ही हत्या, आमच्या शिवसैनिकांची हत्या केलेली आहे. लोकशाहीसाठी आम्हा शिवसैनिकांना बलिदान द्यावं लागतंय. हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी प्रचंड दुर्दैवी बाब आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.